MSCIT न्यू इयर 2024 मधील IT अवेअरनेसमधील सेशन नंबर 19 पाहणार आहोत. सेशन नंबर 19ला क्लिक करा. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट सोडवून घ्या. कशी सोडवायची तुम्हाला आता समजलं असेल. आपण डायरेक्ट सेल्फ पाथ लर्निंगकडे जाऊयात. स्टार्ट करा, प्रोसीड करा. मराठीतून आलेलं आहे. स्टार्ट करा. पहिला प्रश्न पहा. MS वर्डमध्ये तुमच्या रिपोर्टचे प्रूफ रीडिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामरमधील एरर तपासण्याचे ठरवता. ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते स्टेप उचलले पाहिजेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नॅव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब, क्लीन ऑन स्पेलिंग अँड ग्रामर. पुढील प्रश्न पहा. जेव्हा MS वर्डला संभाव्य ग्रामर एरर आढळते तेव्हा ती सामान्यतः काय करते? याचं उत्तर आहे लाल नागमोडी रेषेसह एरर हायलाइट करते. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. रिस्ट्रिक्ट एडिटिंग ऑप्शन वापरताना पासवर्ड सेट करण्याचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टू कंट्रोल ॲक्सेस टू रिस्ट्रिक्टेड एडिटिंग फीचर. पुढील प्रश्न. हँड रिटन नोट्ससह डॉक्युमेंटवर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक ॲनोटेशन्स न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हाईड इंक. पुढील प्रश्न. इमेज तपासा आणि खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या MS वर्ड फाईलमधील मजकुराला नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करेल ते ओळखा. याचं उत्तर आहे बघा हे न्यू कमेंट. पर्याय क्रमांक 2, सबमिट. नेक्स्ट, गो टू होम. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नॉलेज चेक, जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनी शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. स्टार्ट. पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सबमिट. एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय वापरतात? याचं उत्तर आहे झूम इन. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल? याचं उत्तर आहे सेंड बिहाइंड टेक्स्ट. पुढील प्रश्न आहे बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणते फीचर तुम्ही वापराल? याचं उत्तर आहे बॉर्डर पेंटर. पुढील प्रश्न आहे तुमच्या मित्राला एक MS वर्डमध्ये बुकमार्क डिझाईन करायची इच्छा आहे. दिलेल्या पर्यायामधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे डॉक्युमेंटमध्ये फीडबॅक किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही MS वर्डमध्ये कमेंट अशा टाकू शकता. याचं उत्तर आहे राईट क्लिक ऑन द टेक्स्ट, चूज अँड कमेंट. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे डॉक्युमेंटवर कोलॅबोरेट करताना चेंजेस ग्रुपमधील ॲक्सेप्ट पर्यायाचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे डॉक्युमेंटमध्ये सुचवलेले बदल लागू करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे कंपेअर कमांड वापरताना ते तुम्हाला डॉक्युमेंटच्या 2 व्हर्जनमध्ये काय ओळखण्याची परवानगी देते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डिफरन्सेस इन कंटेंट. पुढील प्रश्न आहे तुम्ही इव्हेंटमध्ये सहभागी होत आहात आणि तुम्हाला हा अनुभव मित्रांनी कुटुंबासोबत शेअर करायचा आहे जे जेथे वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत. खालील कोणता पर्याय तुम्हाला त्यांना इव्हेंटचे रिअल टाईम व्ह्यू प्रदान करण्यास अनुमती देते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिस. पुढील प्रश्न आहे युजर्स फेसबुक लाईव्ह सेशन कसे सुरू करू शकतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्टेटस अपडेट बॉक्समध्ये गो लाईव्हवर क्लिक करून. SIM वरती क्लिक करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फला क्लिक करा, स्टार्टला क्लिक करा. नेक्स्ट, पहिला प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बिझनेस कॉन्ट्रॅक्ट टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर याचा वापर करा. स्टँडर्ड रेड अप्लाय करायला सांगितलेलं आहे. बिझनेस कॉन्ट्रॅक्ट या शब्दाला स्टँडर्ड रेड कलर द्यायचा आहे. शब्द सिलेक्ट करा. इथे फॉन्ट कलरमध्ये
स्टँडर्ड रेड कुठे पहा, रेड. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बिझनेस कॉन्ट्रॅक्ट टेक्स्ट सिलेक्ट करा. ते बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करा. शब्द सिलेक्ट करा, बोल्डवरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस टेक्स्ट सिलेक्ट करा. ते बोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करा. पुन्हा बोल्डचाच प्रश्न आलेला आहे. इथं आहे डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस, सिलेक्ट करा आणि बोल्डवरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. नंबरिंग लिस्ट अप्लाय करायला सांगितलेले आहे. 3 पॉईंट नंबर 3 पेमेंटमधील बुलेटेड टेक्स्ट सिलेक्ट करून त्याला नंबरिंग लिस्ट द्यायचे. प्रश्न ओपन होईपर्यंत वाट पहा. पेमेंटमधील हे बुलेट लिस्ट सगळे सिलेक्ट करा, नंबरिंगमध्ये या आणि ह्याच्यामधून नंबर ॲड करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. नंबरिंग लिस्ट आता बरोबर आहे. आपण प्रश्न बरोबर सोडवला तरी हा प्रश्न रिट्राय पडलाय. कॅन्सल करू आपण, ओके करा. पुढील प्रश्न पहा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलची टायटल रो सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 20 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट साईज याचा वापर करा. टेबलमधले हेडिंग रो सिलेक्ट करायची. इथे साईज 20 करायला सांगितलेलं आहे. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा, ओके. पुढील प्रश्न आहे. एरर फ्री वर्ड डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दिलेले वर्ड फाईल ओपन करा. रिव्ह्यू टॅबवर जा आणि स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर इग्नोर ऑलवर क्लिक करा. नंतर ओकेवर क्लिक करा. एरर चेक करायचेत. रिव्ह्यू टॅबवरती जायचे, स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक करा. इग्नोर ऑल करायला सांगितलेलं आहे आपल्याला. इथं आहे इग्नोर ऑल, ओके करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न. योग्य लँग्वेजमध्ये डॉक्युमेंट तपासण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा. प्रूफिंग ग्रुपमधील स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शनवर क्लिक करा आणि प्रूफिंग पेनमध्ये लँग्वेज डायलॉग बॉक्समधून इंग्लिश इंडियन लँग्वेज सिलेक्ट करा. सेट ॲज डिफॉल्ट येस ओके सिलेक्ट करा. रिव्ह्यू टॅबवर क्लिक करा, स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक करा. हे 4 आरोचं माऊस पॉइंटर आल्यानंतर तुम्ही त्याला साईडला घेऊ शकता. प्रश्नाच्या मागे हाईड झालेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलं बघा, स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शनवर क्लिक करा. प्रूफिंग पेनमध्ये लँग्वेज डायलॉग बॉक्समधून इंग्लिश लँग्वेज आपल्याला निवडायचं आहे. इथं बघा इंग्लिश, त्याच्यामध्ये इंग्लिश इंडिया ही लँग्वेज सिलेक्ट करा. ऑलरेडी 30 लँग्वेज आहे. त्यानंतर सेट ॲज डिफॉल्टवरती क्लिक करा. सेट ॲज डिफॉल्टवरती क्लिक करा, येस करा, ओकेवरती क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कमेंट्स किंवा सजेशन ॲड करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा. नंतर तुमच्या सजेशन ॲड करण्यासाठी हिस्टॉरिकल प्लेस इन इंडिया टेक्स्ट सिलेक्ट करा. आता न्यू कमेंट ऑप्शनवर क्लिक करा आणि द स्पेलिंग मिस्टेक ऑफ प्लेस कमेंटमध्ये लिहा. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. लगेच कुठेही क्लिक करू नका किंवा कॅन्सल करू नका किंवा क्लोज करू नका. वर्ड ओपन झाल्यानंतरच हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा, हिस्टॉरिकल प्लेस इन इंडिया सिलेक्ट करा, न्यू कमेंटवरती क्लिक करा. इथे न्यू कमेंट आणि कमेंटमध्ये इथं आपल्याला प्रश्नात जे लिहायला सांगितले ते टाईप करा. द स्पेलिंग मिस्टेक ऑफ प्लेसेस. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा.
पुढील प्रश्न, जर अनेक लोक एका डॉक्युमेंटवर काम करत असतील आणि तुम्हाला ते करत असलेले सर्व चेंजेस बघायचे असतील तर दिलेल्या डॉक्युमेंट ओपन करा, रिव्ह्यू टॅबवर जा आणि ट्रॅक चेंजेसवर क्लिक करा. त्यानंतर ट्रॅक चेंजेस सिलेक्ट करा. रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा, ट्रॅक चेंजेसवरती क्लिक करा इथे आणि पुन्हा ट्रॅक चेंजेसवरती क्लिक करा. रिव्ह्यू ट्रॅक चेंजेस सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील चेंजेस स्वीकारण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जा. त्यानंतर चेंजेस ग्रुपमध्ये ॲक्सेप्ट सिलेक्ट करा, ॲक्सेप्ट अँड मूव्ह नेक्स्ट सिलेक्ट करा किंवा ॲक्सेप्ट ऑल चेंजेस सिलेक्ट करा. रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा, ॲक्सेप्टवरती क्लिक करा, ॲक्सेप्ट ऑल चेंजेस किंवा काय सांगितलेलं आहे, ॲक्सेप्ट ऑल चेंजेस अँड स्टॉप ट्रॅकिंग. ओके, ॲक्सेप्ट ऑल चेंजेसवरती क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. आपला एक प्रश्न सोडवायचा राहिलेला आहे. हा प्रश्न आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॉईंट नंबर 3 पेमेंटमधील बुलेटेड टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला नंबरिंग सिलेक्ट लिस्ट अप्लाय करण्यासाठी होम टॅब, पॅरेग्राफ, ग्रुप नंबरिंग याचा वापर करा. प्रश्न ओपन होईपर्यंत वाट पहा. इथून वर्ड क्लोज करू नका, पुन्हा हा प्रश्न सेम ओपन नाही होणार. स्क्रोल डाऊन करा, पेमेंट पर्यायामध्ये जे बुलेट लिस्ट दिलेली आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर नंबरिंग लिस्टचा वापर करायला सांगितला आहे. नंबरिंगवरती क्लिक करा. इथून कोणतेही नंबरिंग लिस्ट अप्लाय करा. 1-2 वेळा 1-2 लिस्टवरती क्लिक करून पहा. लगेच नाही सबमिट झाला तर वेगवेगळ्या लिस्ट घेऊन पहा. इथल्या साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. कॅन्सल करू आपण हा प्रश्न, पुन्हा स्टार्ट करू. प्रश्न ओपन होईपर्यंत वाट पहा. पर्याय क्रमांक 3 पेमेंटमधील बुलेट लिस्ट ओपन करा आणि डायरेक्ट इथे नंबरिंगवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. SIMवरती क्लिक करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा आणि ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर पुढे आहे प्रोसेस फोलिओ. प्रोसेस फोलिओ हा स्टार्ट करून तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये वर्ड फाईल सेव्ह करायची आणि ती फाईल अपलोड करायची आहे. ते आपण सेशन नंबर 1, 11, 12, 13 मध्ये सगळ्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सेशनमध्ये वेगवेगळं जे काही तुम्हाला रोज शिकवलं जातं त्याची प्रॅक्टिस करा, फाईल सेव्ह करा आणि ती फाईल अपलोड करा. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. नेक्स्टवरती क्लिक करा. पहिला प्रश्न आहे, क्लायंट कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक तपासणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग मिस्टेक तपासा. स्टार्टला क्लिक करा. रिव्ह्यू टॅबवरती क्लिक करा. स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक करा. ओकेवरती क्लिक करा. हा प्रश्न आपोआप सबमिट होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपोआप ओपन होईल, समोर येईल. पुढचा प्रश्न आहे, टेम्पलेट्स आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट करा. स्टार्टला क्लिक करा. इथे सर्चवरती क्लिक करा. जे टेम्पलेट घ्यायचं आहे त्या टेम्पलेटवरती क्लिक करा आणि इथे क्रिएटला क्लिक करा. हे जे सिम्युलेशन क्वेश्चनचे जे प्रश्न आपण सोडवतो ते जोपर्यंत आपण बरोबर पॉईंटवरती क्लिक करत नाही तोपर्यंत हे प्रश्न पुढे जाणार नाही आहेत. त्यामुळे सोडवताना ते करेक्टच सोडवत जावं लागेल. पुढे आहे, गुड कलर कॉम्बिनेशन दर्शकांना आकर्षित करू शकते. आता निवडलेल्या शेपचा कलर ऑरेंज ॲसेंट 2 मध्ये बदला आणि त्याची आउटलाईन देखील काढून टाका. स्टार्ट करा. फॉर्मॅट काय सांगितले पहा. निवडलेल्या शेपचा कलर ऑरेंज ॲसेंट 2 मध्ये बदला. शेप फिल त्यामध्ये ऑरेंज ॲसेंट 2 कोणताही पहा आणि त्याच्यावरती क्लिक करा.
त्यानंतर आउटलाईन काढून टाकायला सांगितलेलं आहे. शेप आउटलाईनमध्ये जायचं आहे आणि नो आउटलाईनवरती क्लिक करा. आपोआप सबमिट होतो. सेव्ह करायचं नाही. न सोडवता जर तुम्ही सेव्ह केला तर तुमचे मार्क जातील तिथं. फॉर्मॅटिंग इंटॅक्ट ठेवण्यासाठी तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या क्लायंटला डॉक्युमेंट पाठवू शकता. म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटची PDF तयार करा. स्टार्टला क्लिक करा. फाईलवरती क्लिक करा. एक्सपोर्टवरती क्लिक करा. क्रिएट PDF वरती क्लिक करा आणि पब्लिशवरती क्लिक करा. पुढील प्रश्न पहा. सेव्ह आपल्याला प्रिव्हिज्युअली सेव्ह केलेले व्हर्जन करंटली वर्किंग व्हर्जनशी मॅच करण्यासाठी आणि मागील स्टोर्ड वर्क न्यू वर्कसह अपडेट करण्याची अनुमती देते. म्हणून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर बुकमार्क नावाने सेव्ह ॲज वापरून सेव्ह करा. स्टार्टला क्लिक करा. फाईलवरती क्लिक करा. इथे सेव्ह ॲजवरती क्लिक करा. इथे डेस्कटॉपवरती क्लिक करा. इथे नाव लिहिण्यासाठी क्लिक करा. टाईप करायचं नाही, फक्त क्लिक करा. नाव आपोआप येईल. नंतर इथं सेव्हला क्लिक करा. प्रश्न सगळे संपल्यानंतर तुमच्यासमोर SIM वरती असे एक डायलॉग बॉक्स येईल. त्याच्यामध्ये SIMला क्लिक करा. एंड एक्झाम असं टाईप करा. कॉपी पेस्ट करत बसलं तर वेळ जाईल. एंड एक्झाम टाईप करून कन्फर्मला क्लिक करा. ओके करा. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट करा. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. नेक्स्ट करा. पहिला प्रश्न आहे. सिस्टीम युनिट हे सिस्टीम चॉईस म्हणून ओळखले जाते. एक कंटेनर असते ज्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टीम तयार करायला लागणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो. याचं उत्तर आहे बरोबर. सबमिट. पुढील प्रश्न आहे. डॅश डॅश व्यतिरिक्त पुढील सर्व हे पर्सनल कॉम्प्युटरचे प्रकार आहेत. याचं उत्तर आहे प्रायमरी सिस्टीम. पर्याय क्रमांक 3. सबमिट. पुढील प्रश्न आहे. अल्ट्राबुक्सला अल्ट्रा पोर्टेबल किंवा डॅश डॅश म्हणून देखील ओळखले जाते. याचं उत्तर आहे स्मार्टफोन्स. पर्याय क्रमांक 3. सबमिट. सॉरी, अल्ट्राबुक्सला अल्ट्रा पोर्टेबल्स. याचं उत्तर आहे मिनी स्मार्टफोन. अल्ट्राबुक्स मिन. पुढचा प्रश्न पाहू. या सिस्टीममध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डेस्कटॉप सिस्टीम. या प्रश्नाचं उत्तर आहे अल्ट्राबुक्सना अल्ट्रा पोर्टेबल्स किंवा डॅश डॅश म्हणून देखील ओळखले जाते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मिनी नोटबुक्स. सबमिट करा. एंड करा. सगळे प्रश्न सोडवून झाल्यानंतर एंड एक्झाम कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 19 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 20 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.